प्रोफाईल जर आपली चांगली ठेवायची आहे, तर थोडंसं आपल्या बॉडीबद्दल आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. किंवा काय माझं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मला काय करायचं आहे किंवा कुठल्या म्हणजे सगळं थोडक्यात तर आपली बॉडी आपल्याला समजून घ्यायची आहे. तरच आपण तिला निरोगी ठेवू शकतो. तर कोलेस्ट्रॉल काय आहे? कोलेस्ट्रॉल जे आहे, तर ते एक वॅक्सी सबस्टन्स म्हणजे मेणासारखा एक पदार्थ आहे, की जो आपल्या रक्तवाहिनीमध्ये जास्तीच्या प्रमाणामध्ये जेव्हा होतो तो, तर रक्तवाहिनीमध्ये आतल्या साईडला चिकटून बसतो. आणि मग जास्त प्रमाणामध्ये ते एकावर एक थर बसून मग ते प्रॉब्लेम निर्माण करतो. तो हा एक वॅक्सी म्हणजे मेणासारखा पदार्थ आहे कोलेस्ट्रॉल म्हणजे. आता कोलेस्ट्रॉल बॅड आहे का? तर कोलेस्ट्रॉल बॅड नाहीये. कोलेस्ट्रॉलचं सुद्धा आपल्या शरीराला आवश्यकता असते. अ, आपल्या ज्या पेशींच्या निर्मितीमध्ये, त्याचबरोबर काही प्रकारचे विटॅमिन्स आपली बॉडी निर्माण करत असते आणि हार्मोन्सच्या निर्मितीमध्ये आपल्याला कोलेस्ट्रॉलची गरज असते. तर सगळंच कोलेस्ट्रॉल बॅड नाहीये. तर दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आपल्या ब्लडमध्ये असतात. एक आहे एल-डी-एल कोलेस्ट्रॉल आणि एक आहे एच-डी-एल कोलेस्ट्रॉल. आणि याच्यामध्ये मला खूप दिवस कन्फ्युजन होतं. याच्यामधलं कोणतं चांगलं आहे, कोणतं वाईट आहे. तर मी हे लक्षात ठेवते. एच-डी-एल म्हणजे हेल्थ. एच-डी-एल म्हणजे हेल्थसाठी चांगलं असणारं एच-डी-एल. तर एच-डी-एल जे आहे ते गुड कोलेस्ट्रॉल आहे. एल-डी-एल जे आहे तर ते बॅड कोलेस्ट्रॉल आहे. तर हे दोन प्रकार आहेत कोलेस्ट्रॉलचे. आता एल-डी-एल म्हणजे काय? तर लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. नावं लक्षात ठेवायची गरज नाहीये. फक्त कानावर असू द्या, की हे एल-डी-एल जे आहे, तर ते बॅड कोलेस्ट्रॉल आहे एवढं आपण लक्षात ठेवायचं. ज्यांच्या कोणाच्या रिपोर्टमध्ये असेल, की एल-डी-एल वाढलंय तुमचं किंवा डॉक्टरांनी सांगितलंय, की एल-डी-एल जे आहे तर ते तुमचं वाढलेलं आहे. कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं म्हणजे एल-डी-एल तिथं वाढलेलं असतं आपल्याला. तेव्हा आपल्याला डॉक्टर सांगतात, की कोलेस्ट्रॉल कमी करण्याची गरज आहे. तर हे जे आहे एल-डी-एल तर ते आहे बॅड कोलेस्ट्रॉल. तर ह्याची लेवल जेव्हा जास्त होते आपल्या ब्लडमध्ये आणि तर तेव्हा आपली जी हृदयाच्या हार्ट अटॅकची रिस्क जी आहे ती वाढते. हृदयाचे आजार वाढू शकतात त्याच्याने आणि स्ट्रोक सुद्धा येऊ शकतो. म्हणजे हार्ट अटॅक आणि स्ट्रोक याच्यामध्ये स्लाइटचा डिफरन्स आहे. हार्ट अटॅक मध्ये थोडंसं छातीमध्ये दुखणं वगैरे थोडीशी पेन आपल्याला अगोदर समजू शकते. पण हा स्ट्रोक जो आहे, तो एवढा अचानक येतो, की त्या व्यक्तीलाही कळत नाही. आपण जे म्हणतो ना, झोपला होता आणि सकाळी पाहिलं तर गेला. म्हणजे त्या व्यक्तीला सुद्धा काहीच त्रास होत नाही. तर अगदी काही सेकंदाचा हा खेळ असतो, हार्ट स्ट्रोक म्हणजे. आणि याच्यामध्ये आपल्याला अजिबात कुठे दवाखान्यात जायची वगैरे चान्स मिळत नाही. तर असा हा डेंजर असतो स्ट्रोक तसा. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आपलं हृदयाचं आरोग्य जे आहे, तर ते चांगलं ठेवायचं आहे. तर आपली लिपिड प्रोफाईल आपल्याला चांगली ठेवली पाहिजे. मी घाबरत नाहीये. फक्त आपल्याला अवेअर व्हायचं आहे, की आपली हृदयाचं आरोग्य आपल्याला कसं चांगलं ठेवता येईल. यासाठी फक्त अवेअरनेस, जाणीव जी आहे, तर ती आपल्याला असली पाहिजे. त्याच्यासाठी आजचा हा टॉपिक आहे. तर जास्त प्रमाणामध्ये जेव्हा हे एल-डी-एल वाढतं, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो. हे बॅड कोलेस्ट्रॉल जेव्हा जास्त प्रमाणामध्ये आपल्या बॉडीमध्ये म्हणजे ब्लड व्हेसल्स मध्ये जमा व्हायला लागतं, तर त्या आपल्या रक्तवाहिनीच्या आतल्या साईडला ते जमा होत राहतं. एकावर एक त्याचे थर जमा होतात आणि तुम्हाला आधीच सांगितलं, की तो एक मेणासारखा चिकट पदार्थ आहे. आणि विचार करा मग तुमच्या अगदी बारीक, बारीक, बारीक रक्तवाहिन्या आहेत आणि त्याच्यावर तो जमा होतोय. मग तो काय करणार आहे? तुमच्या रक्तवाहिन्या ज्या आहेत, तर त्या अरुंद करणार आहे. तर रक्त वाहण्यासाठी जो एक फ्लो त्याचा व्यवस्थित चालायला पाहिजे, तर तिथे त्या अडसर निर्माण करणार आहे ते कोलेस्ट्रॉल. आणि मग एक प्रकारचा प्लेग जो आहे, इथं ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय बघा. हे जे पिवळ्या-पिवळ्या कलरचं आहे, ते जे आहे, तर ते बॅड कोलेस्ट्रॉल एकावर एक म्हणजे ते तिथे जमा होऊन ती जी रक्तवाहिनी आहे, ती अरुंद झालेली आहे. आणि ह्याच मग अरुंद झालेल्या रक्तवाहिन्या मग कुठेतरी एखादी रक्ताची गाठ झालेली ती तिथे अडकते आणि मग आपल्याला अटॅक येतो. तर अशी ही प्रोसेस आहे. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
आपल्या याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलची लेवल जी आहे ती आपली आपली ती चांगली ठेवायची आहे. आपल्याला बॅड कोलेस्ट्रॉल आपल्याला कमी ठेवायचं आहे आणि गुड कोलेस्ट्रॉल जे आहे तर ते आपलं कसं वाढेल याची आपण काळजी घ्यायची आहे. इथपर्यंत आलं सगळ्यांच्या लक्षात किंवा हार्ट अटॅक येतो म्हणजे काय होतो आणि कोलेस्ट्रॉलचा त्याच्यामध्ये काय रोल आहे? येस. येस. हो मॅम. पुढे जाऊया आपण. तर किती असलं पाहिजे हे एलडीएल हे जे आहे लेवल आपली एलडीएल ची बॅड कोलेस्ट्रॉलची ब्लड मध्ये किती असली पाहिजे? तर ज्या व्यक्तीला डायबिटीस आहे किंवा हार्ट डिसीज ऑलरेडी आहे, बीपीचा त्रास ऑलरेडी सुरू आहे, तर त्या व्यक्तींनी आपली जी एलडीएल ची लेवल आहे ती शक्यतो 100 mg पर डेसिलिटरच्या आत ठेवली पाहिजे. 100 mg च्या आत त्यांची ती लेवल असली पाहिजे. तर म्हणजे त्यांची जी रिस्क आहे तर ती कमी होणार आहे. कारण डायबिटिक व्यक्ती किंवा हार्ट डिसीज ज्यांना ऑलरेडी आहे तर ते ऑलरेडी त्या रिस्क मध्ये असतात. त्यामुळे त्यांनी त्यांची एलडीएल ची लेवल जी आहे तर ती त्यांची 100 mg च्या आत त्यांची असायला पाहिजे. त्याचबरोबर आता नॉर्मल व्यक्ती आहे, हेल्दी, अगदी काहीच त्रास नाहीये, तर त्यांची लेवल 100 ते 129 पर्यंत चालते. आणि ज्यांची लेवल 130 च्या पुढे गेलेली आहे, म्हणजे बॉर्डर लाईन ही 130 आहे, 130 च्या पुढे जर गेली आहे तर तुम्ही रिस्क मध्ये आहात असं समजायचं आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं म्हणजे अजिबात तिथं दुर्लक्ष करून चालणार नाही. तर त्याच्यासाठी हेल्थकडे खूप तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे आणि ते जे काही वाढलेलं इम्बॅलन्स झालेलं आहे तर ते फिक्स करण्यासाठी नक्कीच हेल्थ कोचची गरज घ्यायची आहे, हेल्थ कोचची मदत घ्यायची आहे तुम्हाला. तर हे आहे क्रायटेरिया त्याचा की कुणाचं किती असलं पाहिजे. ज्यांना ऑलरेडी डायबिटीस आहे, हार्ट डिसीज आहे, बीपी आहे, त्यांचं एलडीएल ची लेवल 100 च्या आत असेल तर उत्तम. 100 ते 129 ची लेवल ओके आहे नॉर्मल व्यक्तीसाठी. आणि 130 च्या पुढे जर तुमचं एलडीएल गेलेलं असेल, जर 3 महिन्यापूर्वीचा तुमचा एखादा रिपोर्ट असेल तर तुम्ही चेक करू शकता की आपलं एलडीएल ची लेवल किती आहे. ती जर 130 च्या पुढे गेली असेल तर तुम्ही रिस्क मध्ये आहात. म्हणजे तुम्हाला मग काही म्हणजे भविष्यामध्ये म्हणजे नजीकच्याच काळामध्ये तुम्हाला हार्टचा त्रास होऊ शकतो किंवा बीपी सारखा आजार तुमच्या मागे लागू शकतो. आता हे आपण बघितलं की बॅड कोलेस्ट्रॉल, एलडीएल कोलेस्ट्रॉल, की जे आपलं जास्त नाही पाहिजे. आता अजून एक गुड कोलेस्ट्रॉल पण आहे की ज्याची आपल्या शरीराला आवश्यकता आहे. आता हे गुड कोलेस्ट्रॉल कोणतं? तर हे आहे एचडीएल. एचडीएल ज्यांचा लॉंग फॉर्म आहे की हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. याला आपण गुड कोलेस्ट्रॉल याच्यासाठी म्हणतो की हे जे कोलेस्ट्रॉल आहे एचडीएल ते काय करतं की जे आपल्या याच्यामधलं बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे, आपल्या बॉडी मधलं बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे तर त्याला कॅरी करून लिव्हर पर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. म्हणजे एचडीएल जे आहे बॅड कोलेस्ट्रॉल ऑब्झर्व करतं आणि ते लिव्हर पर्यंत पोहोचवतं आणि मग लिव्हर जे आहे ते त्याचं डिटॉक्सिफिकेशन करतं. म्हणजे आपल्या बॉडीमधून लिव्हर ते बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढतं एचडीएलच्या मदतीने. म्हणजे एचडीएलचा किती महत्वाचा रोल आहे एलडीएल कमी करण्यासाठी. एचडीएल आपल्याला पाहिजे आहे एलडीएल कमी करण्यासाठी. सगळ्यात महत्वाचं काम आहे त्याचं हे की एलडीएल ला जे आहे म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉलला ते बाहेर काढण्याचं काम करतं, लिव्हर पर्यंत पोहोचवतं आणि मग लिव्हरच्या माध्यमातून ते बाहेर निघतं. तर म्हणजे सगळेच कोलेस्ट्रॉल हे बॅड नाही हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यातलं एलडीएल बॅड आहे आणि एचडीएल हे गुड कोलेस्ट्रॉल आहे. एच फॉर हेल्थ लक्षात ठेवायचं. तर एचडीएल जे आहे तर ते आपल्या याच्यामध्ये चांगलं असलं पाहिजे. आणि ज्या व्यक्तीची एचडीएल ची लेवल चांगली आहे तर त्या व्यक्तीची हार्ट हेल्थ चांगली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि याची एचडीएल ची लेवल जर तुमची चांगली आहे तर ते तुमच्या हृदयाचं अटॅक पासून किंवा स्ट्रोक पासून संरक्षण करतंय. तर यासाठी एचडीएल ची लेवल आपल्या ब्लड रिपोर्ट मध्ये चांगली असणं आवश्यक आहे. आता ती किती असायला पाहिजे एचडीएल ची लेवल? तर म्हणजे आमच्या हेल्थ कोचेसच्या क्रायटेरियानुसार तर ती 60 च्या पुढे असेल तर उत्तम. डॉक्टर कधी कधी म्हणतील की 60 आहे म्हणजे तुमचं एचडीएल वाढलेलं आहे. एचडीएल वाढलं तरी चालतं कारण ते गुड कोलेस्ट्रॉल आहे.
ते आपल्या बॅड कोलेस्ट्रॉलला बाहेर काढण्याचं काम करतं, आपल्या रक्तवाहिन्या साफ करण्याचं काम करतं. तर त्याच्यासाठी एचडीएल 60च्या पुढे असेल तर चालतं. साधारणतः आपल्या ब्लड रिपोर्ट मध्ये जो क्रायटेरिया दिलेला असतो तो 40 ते 60 पर्यंत जे आहे तर त्याला तुम्ही नॉर्मल म्हणू शकता. आणि जर म्हणजे 40च्या 60च्या पुढे जास्त असेल चालतं, नो प्रॉब्लेम, पण 40च्या कमी नको. 40च्या कमी असेल तर तुम्हाला हार्टची रिस्क आहे, हृदय रोग आपल्याला होऊ शकतो, अटॅक आपल्याला येऊ शकतो. तो तो 40च्या आत आपल्याला नाही ठेवायचे, ते 40च्या पुढे गेलं पाहिजे. येस. तर अजून एक आपल्या ब्लड रिपोर्ट मध्ये आपल्याला बघायला मिळतं की ट्रायग्लिसराईड. आता हे ट्रायग्लिसराईड काय आहे? तर हे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड याच्यामध्ये थोडासा फरक आहे. ट्रायग्लिसराईड जे आहे ते एक प्रकारचं फॅट आहे की जे आपल्या ब्लड मध्ये असतं आणि एनर्जी, ऊर्जा निर्मितीसाठी त्याचा वापर होत असतो. म्हणजे जे आपण काही अन्न खातो त्याच्यातून ज्या कॅलरीज येतात तर त्या ज्या कॅलरीज आहेत तर त्या ब्लड मध्ये या ट्रायग्लिसराईडच्या रूपामध्ये आपल्याला आढळतात. आणि जर आपली लाईफस्टाईल सेडेंटरी असेल, म्हणजे आपली जास्त ऍक्टिव्हिटी नाहीये, बसून कामं आहे, फारशी मुवमेंट होत नाही, आपण रोज एक्सरसाइज करत नाहीये, तर अशा वेळी मग हे ट्रायग्लिसराईड जे आहे की जे एनर्जीसाठी वापरले जाणार असतं, आपण जर आपली एनर्जीच खर्च करत नाही कुठं, तर मग हे जे आहे तर ते वाढायला लागतं. आणि मग ते सुद्धा वाढलेलं चांगलं नाहीये. आणि नंतर काही काळानंतर त्याचं फॅट सेल्स मध्ये रूपांतर होतं. आणि ट्रायग्लिसराईड हे किती असलं पाहिजे? तर 150 च्या पेक्षा कमी असलं पाहिजे निरोगी राहण्यासाठी. 150 मिलीग्रॅम डेसिलिटर असं त्याचं युनिट आहे. तर 150 मिलीग्रॅम डेसिलिटर पेक्षा ते कमी असलं पाहिजे ट्रायग्लिसराईडची लेवल. आणि बॉर्डर लाईन जी आहे 150च्या पुढे आहे म्हणजे तुम्ही बॉर्डर लाईनला आहे. 150 ते 199 बॉर्डर लाईन आहे. 200 ते 499 म्हणजे हे खूप हाय झालं. आणि त्याच्याही पेक्षा काही काही लोकांचं तर 500च्याही पुढे जातं आणि मग त्यांना हॉस्पिटलाइजच करावं लागतं, कधीही काही त्यांना होऊ शकतं. तर त्याच्यासाठी ही ट्रायग्लिसराईडची लेवल सुद्धा आपल्याला मेंटेन ठेवायची आहे. 150च्या आत ते आपली असली पाहिजे. आणि ज्यांचं कुणाचं 150च्या पुढे गेलेलं असेल तर त्यांनी नक्कीच ते कसं कमी करायचं तर त्याच्यासाठी आपल्या हेल्थ कोचची मदत घ्यायची आहे नक्कीच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर एक्सरसाइज रेग्युलर करत असाल तर हे तुमचं ट्रायग्लिसराईड जे आहे तर ते मर्यादेच्या पुढे जाणार नाही, अगदी नॉर्मल मध्ये जाईल. आता कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड याच्यामध्ये काय फरक आहे? हे दोन वेगवेगळे लिपिड्स आहेत की जे की आपल्या ब्लड मध्ये सर्क्युलेट होत असतात. आपल्या ब्लड मध्ये दोन्ही घटक असतात, कोलेस्ट्रॉलही असतं आणि ट्रायग्लिसराईड पण असतं. दोन्हीचं काम वेगळं आहे, दोन्हीचा प्रकार वेगळा आहे. परंतु दोन्ही पण आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी दोन्हींचं आपल्याला बॅलन्स जे आहे तो आपल्याला करायचा असतो. तर ट्रायग्लिसराईड जे आहे तर ते तुम्हाला आता सांगितलं की या अनयुज्ड कॅलरीज म्हणजे ज्या कॅलरीज आपण वापरत नाही, आपण जे काही अन्न पदार्थामधून जास्तीच्या कॅलरीज आपल्या बॉडीमध्ये जातात आणि त्या अनयुज्ड कॅलरीज ज्या आहेत तर त्या ह्या ट्रायग्लिसराईडच्या रूपामध्ये स्टोअर होतात आणि नंतर त्याचं रूपांतर हे फॅट मध्ये होत असतं. तर त्यामुळं रेग्युलर एक्सरसाइज केली तर नक्कीच आपलं फॅट जे आहे ते वाढणार नाही, ब्लड मधलं ट्रायग्लिसराईडची लेवल सुद्धा वाढणार नाही. आणि कोलेस्ट्रॉल जे आहे तर ते काही काही प्रकारचे जे आपल्या हार्मोन्स आहेत त्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं आणि सेलच्या निर्मितीसाठी सुद्धा कोलेस्ट्रॉल जे आहे तर ते आवश्यक असतं. तर त्याच्यासाठी कोलेस्ट्रॉल पण बॅड नाही, म्हणजे वाईट नाहीये, आपल्या ब्लड मध्ये ते काही प्रमाणामध्ये असायलाच पाहिजे. आणि हा एक फरक आहे त्याच्यामध्ये की कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड मध्ये. ट्रायग्लिसराईड म्हणजे अनयुज्ड कॅलरीज असतात तर त्या आपल्याला वाढू द्यायच्या नाहीये. कोलेस्ट्रॉल मध्ये दोन प्रकार आपण बघितले, एचडीएल, एलडीएल. एचडीएल ची लेवल आपल्याला जास्त असेल तर चालती, एलडीएल ची लेवल जर जास्त असेल तर ती मात्र आपल्या आरोग्यासाठी चांगली नाहीये. येस, इथपर्यंत आलं सर्वांच्या लक्षात? कुणाचं काही इथपर्यंत डाऊट असेल विचारू शकता.
आलं मॅम, लक्षात आलं. येस येस नो उत्तर देऊ शकता. येस येस येस. ओके ओके. तर लिपिड प्रोफाईल जी आहे तर ती आपल्याला चांगली ठेवायची आहे का? म्हणजे कशासाठी आपली लिपिड प्रोफाईल आपल्याला चांगली ठेवायची आहे? तर आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की तुमचं हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचंय तर तुमची लिपिड प्रोफाईल चांगली ठेवायची आहे. जर तुमची लिपिड प्रोफाईल खराब असेल तर काय काय होऊ शकतं? तुम्हाला कोरोनरी आर्टरी डिसीज होऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो, मेटाबॉलिक सिंड्रॉम होऊ शकतो की ज्याच्यामध्ये कॉम्बिनेशन असतं हायपर टेन्शन, डायबिटीस आणि ओबिसिटी यांचं जे कॉम्बिनेशन आहे त्याला मेटाबॉलिक सिंड्रॉम म्हणतात. तो त्रास तुम्हाला होऊ शकतो. पेरिफेरल आर्टरी डिसीज होऊ शकतो, हार्ट स्ट्रोक येऊ शकतो आणि हायपर टेन्शन म्हणजे बीपीचा त्रास आपल्या मागे लागू शकतो. तर तुमची मॅम ती लिपिड स्क्रीन प्रोफाईल जर दिसत नाही. स्क्रीन तुमची दिसत नाही, ते सांगतात ते तुम्ही सिम्पटम. स्क्रीन दिसत नाहीये. दिसत आहे रोहिणी मॅम. स्क्रीन डिसीजेस दिसायलेत दिसत आहे. फक्त. डिसीजेस दिसायले कॉम्बिनेशन ऑफ हायपरटेन्शन ते दिसायले, पण पाठीमागची बॅग घ्या. नाही माझ्या याच्यावर तर दिसते पूर्ण, म्हणजे माझ्या मोबाईल पण वर पण दिसते. दिसायले तुम्ही थोडस झूम केलं असेल म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल. बाकीच्यांना दिसते का प्रॉपर? दिसून आलं दिसून मॅम आलं. दिसते. ओके ओके. ओके. तर म्हणजे लिपिड प्रोफाईल पुअर जर असेल आपली खराब असेल तर तुम्हाला हे आजार होऊ शकतात की जे हार्टशी रिलेटेड आहे. येस. तर आता मग आपली लिपिड प्रोफाईल चांगली ठेवण्यासाठी काय करायचं आहे किंवा जे आता हेल्दी व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा आपल्या हृदयाचं आरोग्य हे शेवटपर्यंत चांगलं ठेवायचं आहे, बरोबर? आणि ज्यांना थोडंफार इम्बॅलन्स झालेलं आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, बीपीची गोळी सुरू झालेली आहे किंवा हार्टशी रिलेटेड काही प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत, त्यांनी सुद्धा घाबरून जायचं नाहीये. तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण हे सोल्युशन देत आहोत. प्रत्येकाने हे गोष्टी फॉलो करायच्या आहेत. ज्याला त्रास झालाय त्यांनीच नाही, तर जी नॉर्मल व्यक्ती आहे तिने सुद्धा आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ह्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. तर हे काही सोल्युशन्स मी तुम्हाला देत आहे की कसं आपली लिपिड प्रोफाईल जी आहे तर ती इम्प्रूव्ह कशी करायची आहे. कारण प्रत्येकाला आपली लिपिड प्रोफाईल चांगली ठेवायची आहे. आता खराब असेल तर ती इम्प्रूव्ह करायची आहे आणि आता जरी चांगली असेल तर ती अजून इम्प्रूव्ह करायची आहे किंवा ती शेवटपर्यंत आपली तशी मेंटेन राहिली पाहिजे. पुढच्या काळामध्ये ती खराब झाली नाही पाहिजे. तर याच्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे एक्सरसाइज रेग्युलरली. प्रत्येकाने आठवड्यातून 5 दिवस कमीत कमी 30 मिनिटं एक्सरसाइज ही केलीच पाहिजे. जर तुम्ही रोज एक्सरसाइज करत असाल, मी यापूर्वी सुद्धा एकदा हार्टच्या याच्यावर बोलत असताना बोलली होती की जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल आणि एखादी गाठ जरी तुमच्या ब्लड मध्ये तयार झाली आणि कुठेतरी अडकली तर तुमच्या बॉडीमध्ये ते एन्झाईम्स असतात. तुमच्या ब्लड मध्ये ऑलरेडी तुम्ही जर एक्सरसाइज करत असाल तर ते एन्झाईम्स जे आहेत ते ऑलरेडी तुमच्या ब्लड मध्ये असतात की जे ती गाठ विरघळवू शकतात आणि मग तुमचा जो धोका आलेला असतो हार्ट अटॅकचा तो टाळू शकतात. तर एवढं महत्व आहे एक्सरसाइजचं. तुम्ही जर रेग्युलर एक्सरसाइज करत असाल आणि जरी तुम्हाला कधी तशी सिच्युएशन आली हार्ट अटॅकची, पण ती जी ब्लडची गाठ आहे तर ती विरघळवण्याची ताकद आपल्याच रक्तामध्ये असते आणि आपल्या त्या रक्ताला ताकद देण्यासाठी रोज एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. एवढं महत्व आहे रोजच्या एक्सरसाइजचं. आणि त्याचबरोबर तुम्ही जर रोज एक्सरसाइज करत असाल तर तुमची ट्रायग्लिसराईडची लेवल त्यामुळे कमी होणार आहे जी वाढलेली असेल आणि त्याचबरोबर एचडीएल ची लेवल तुमची बूस्ट होणार आहे म्हणजे वाढणार आहे. चांगल्या प्रमाणामध्ये एचडीएल ची लेवल तुमची राहणार आहे. म्हणजे जे खराब आहे ते कमी होणार आहे आणि जे चांगलं आहे तर ते वाढणार आहे रोजची एक्सरसाइज. तर एक्सरसाइज म्हणजे तुम्ही 1 तास एक्सरसाइज केली म्हणजे संपलं, दिवसभर बसून राहायचं झोपून राहायचं असं नाही. दिवसभर सुद्धा तुम्ही ऍक्टिव्ह असला पाहिजे. जिथं कुठं तुम्हाला जिना चढायचा असेल तिथं तुम्ही जिना चढू शकता. लिफ्टची मदत न घेता तुम्ही जिना चढू शकता. वॉकिंग करू शकता. फोनवर बोलता बोलता तुम्ही चालत चालत तुम्ही बोलू शकता. खूप वेळ एका जागेवर बसायचं नाहीये. जर तुमचं बैठं काम आहे, सिटिंग काम आहे तुमचं, चेअर वर बसून तुम्हाला बराच वेळपर्यंत काम करावं लागतं. जिथं जिथं जेव्हा जेव्हा तो एखाद्या मिनिटाचा ब्रेक घेता येईल 1 तासाने वगैरे
तर तो ब्रेक घ्यायचा आहे, थोडंसं वॉक करायचंय, म्हणजे तासन तास बसायचं नाहीये आणि ऍक्टिव्ह राहायचं आहे दिवसभरामध्ये. आणि त्याचबरोबर 20 मिनिटाची एकदम फास्ट मधली जी एरोबिक ऍक्टिव्हिटी किंवा ज्याला आपण कार्डिओ एक्सरसाइज म्हणतो, जी आपण आता सर्वांनी केलेली आहे, तर ती कार्डिओ एक्सरसाइज फास्ट मध्ये प्रत्येकाने 20 मिनिटापर्यंत कंटिन्यू केली पाहिजे. फक्त कोणी टाळायची आहे ती, की ज्यांना ऑलरेडी हार्ट अटॅकशी संबंधित म्हणजे नुकताच काही त्रास झालेला आहे, तर त्यांनी डॉक्टरच्या गायडन्स खालीच त्यांची परवानगी असेल तरच कार्डिओ वगैरे करायचं आहे. नाहीतर असं नाही करायचं की आता हार्टचा प्रॉब्लेम झाला आहे, सिच्युएशन खराब आहे आणि तुम्ही कार्डिओ करताय, असं नाही. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला करायचं आहे. आणि अशा वेळी तुम्ही म्हणजे अगदी स्मॉल स्मॉल ऍक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता, जर ऑलरेडी तुम्हाला जर हार्टचा त्रास असेल तर. येस. आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स खेळू शकता तुम्ही, की ज्याच्यामध्ये तुमची स्ट्रेस लेवल पण कमी होईल आणि आनंदही मिळेल तुम्हाला आणि बॉडीची एक्सरसाइज पण होईल. तर असे आवडीचे खेळ तुम्ही खेळू शकता. आणि फाइंड एक्सरसाइज पार्टनर, म्हणजे आपल्या सोबत जर व्यायाम करणारं कुणी जर असेल तर आपला हुरूप वाढतो. जो एक कधीतरी कंटाळा येत असतो किंवा आपण रूट पासून ट्रॅक पासून बाजूला जात असतो आणि मग आपली एक्सरसाइज सुटून जाते, तर ते होणार नाही. तर त्याच्यासाठी एक्सरसाइज पार्टनर आपल्याला शोधायचा आहे. आणि मला नाही वाटत आपल्या या हॅलो हेल्थ फॅमिली मधले जेवढे तुम्हाला पार्टनर मिळत आहेत, जवळपास 50 कॅमेरे चालू असतात, म्हणजे 50 पेक्षा जास्त लोक इथं तुमचा ग्रुप जो आहे तो एक्सरसाइज करत असतो. वेगवेगळे लोक स्पॉटलाइटला असतात. त्यांचं बघून आपल्याला एनर्जी येत असते की समोरची व्यक्ती करते तर आपण का नाही करायचं आहे. आणि त्यामुळं नक्कीच आपण ट्रॅक पासून लांब जाणार नाही. तर हा जो ग्रुप आहे तो त्यासाठीच महत्वाचा आहे. आता आपण पहिलं सोल्युशन बघितलं की आपलं हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे, तर आपल्याला रोज एक्सरसाइज करायची आहे. दुसरं जे आहे, तर जर कुणी स्मोकिंग करत असेल तर त्यांनी स्मोकिंग जी आहे तर ती सुद्धा बंद करायची आहे. जर कोणी चेन स्मोकर असेल तर त्यांनी जर म्हणजे 20 मिनिटासाठी जर थोडासा ब्रेक दिला स्मोकिंगला, किंवा तुमची जी तल्लप आहे ती 20 मिनिटापर्यंत लांबवली, तर तरी तिथं सुद्धा तुम्हाला फरक पडायला लागतो. तुमचं बीपी आणि हार्ट रेट जो आहे तो रिकवर होतो. 3 महिन्यापर्यंत जर तुम्ही तुमचं स्मोकिंग बंद केलं तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन आणि लंग फंक्शन जे आहे तर ते इम्प्रूव्ह व्हायला लागतं 3च महिन्यामध्ये. आणि जर तुम्ही 1 वर्षापर्यंत जर स्मोकिंग बंद केलं तर तुमच्या म्हणजे हार्ट डिसीजची जी रिस्क आहे तुमची तर ती 50% कमी होते. आता स्मोकिंग म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की सिगारेट किंवा बिडी ओढणं म्हणजे स्मोकिंग आहे, त्याच्यानेच त्रास होतो. पण जर तंबाखू सारखं व्यसन असेल तर ते सुद्धा तुमच्या हार्टवर परिणाम करतं. हे मी नाही सांगत आहे. हे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ नीतू मांडके, म्हणजे खूप ग्रेट पर्सनॅलिटी होती, ती खूप हुशार व्यक्ती. आणि त्यांचं मी 1-2-3 महिन्यांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ बघितला मी युट्यूबला. त्याच्यामध्ये ती चर्चा जी होती ती ऐकली मी. आणि त्यात त्यांनी सांगितलं की तंबाखू खाणारी जी व्यक्ती आहे तर तिला असं वाटतं की ती अशी मला सांगत असते की बा मी फक्त तोंडात धरतोय ती आणि टाकून देतो, मी कुठं गिळतोय ती, तर त्याच्यामुळे मला काय परिणाम होणार आहे त्याचा, असं एक समज असतो तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीचा. आणि त्यांना असं वाटत असतं की बिडी पिणं किंवा सिगारेट पिणं तर तेच बॅड आहे आणि तंबाखू खाणं गुड आहे, असंही काही लोक सांगतात मला सांगणारे. तर त्यांच्यासाठी आहे की नीतू मांडके यांनी काय सांगितलं होतं की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतो तर एक विशिष्ट प्रकारची गोळी ज्या व्यक्तीला रिस्क आहे तर त्याच्यासाठी एक गोळी डॉक्टर देत असतात की तुम्हाला जर त्रास व्हायला लागला तर ही गोळी जिभेखाली ठेवायची आहे. आणि ती समजा एखादी व्यक्ती अनकॉन्शियस झाली आहे तर त्या फॅमिलीतली व्यक्ती त्या व्यक्तीच्या जिभेखाली ती गोळी ठेवते आणि काही सेकंदाच्या आत त्या व्यक्तीला म्हणजे शुद्ध येते. तर याचं कारण काय, तुमच्या त्या याच्यामधून
स्किन मधून त्या याच्यामधून लगेच अगदी काही सेकंदाच्या आत हार्ट पर्यंत तो मेसेज गेलेला असतो, म्हणजे हार्टला तिथपर्यंत ते औषध पोहोचलेलं असतं. म्हणजे एवढी पॉवरफुल आहे की आणि तेच आपण करत असतो. तंबाखू जी आहे तर ती सुद्धा आपण ती सुद्धा हार्टला तुमच्या डायरेक्ट इफेक्ट करत असती, असं डॉक्टर नीतू मांडकेंचं म्हणणं आहे. नीतू मांडके म्हणजे 10,000 पेक्षा त्यांनी जास्त सर्जरीज केलेल्या आहेत, हार्ट सर्जरीज. आणि हार्ट सर्जरीचे ते स्पेशालिस्ट होते. आणि विशेष म्हणजे त्यातल्या त्यांनी खूप साऱ्या सर्जरीज ज्या आहेत तर त्या फ्री मध्ये केलेल्या आहेत. म्हणजे एक सोशल वर्क त्यांनी केलेलं आहे. ज्यांना गरज आहे, जे पैसे पे करू शकत नाहीये, अशी लाखो रुपये त्यांची फी असायची, तर ती फी जे पे करू शकत नाही त्यांच्यासाठी फुकटमध्ये त्यांनी सर्जरीज केलेल्या. अशी एक ग्रेट पर्सनॅलिटी सांगती की तंबाखू सुद्धा तुमच्या हार्ट साठी चांगली नाहीये. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कुठलंही व्यसन असेल तर ते पहिलं सोडायचं आहे. तिसरं जे पॉइंट आहे आपला, तर ते जे आहे तर वजन कमी करणे. वजन कमी करणे म्हणजे काय? फॅट लॉस करणे आहे. जेव्हा तुमचं फॅट पर्सेंटेज जास्त आहे, बॉडी मधलं मसल पर्सेंटेज कमी आहे, तर तुमची लिपिड प्रोफाईल तिथे खराब होऊ शकते. आता काही व्यक्तींना असं वाटतं की बा मी आयडियल वेटवर आहे आणि मला आता काहीच गरज नाही, एक्सरसाइजची पण गरज नाही आणि मी फिट आहे. परंतु प्रत्येक आयडियल वेटवर असणारी व्यक्ती ही फिट असेलच असं नाही. तुम्ही कराडा स्कॅनवर उभं राहा, तुमचे जे कोचेस आहेत त्यांच्याकडे कराडा स्कॅन मशीन असेल तर कराडा स्कॅनवर चेक करायला लावा त्यांना की माझ्या बॉडी मधलं फॅट पर्सेंटेज किती आहे आणि मसल पर्सेंटेज किती आहे. आणि ते जर तुमचा इम्बॅलन्स असेल, फॅट पर्सेंटेज तुमचं बॉडीमध्ये जास्त असेल, तर तुमच्या आयडियल वेटचा काहीच उपयोग नाही. तर ते फॅट पर्सेंटेज तुम्हाला कमी करायचं आहे आणि मसल पर्सेंटेज जे आहे तर ते तुम्हाला वाढवायचं आहे. तरच तुमचं लिपिड प्रोफाईल चांगली राहणार आहे, हृदयाचं आरोग्य चांगलं राहणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं वजन जर 4 ते 5 किलो जास्त असेल, तुमच्या बॉडी मधलं फॅट 4 ते 5 किलो जास्त असेल, हा स्टडी सांगतोय, मी सांगत नाही मनाने. 4 ते 5 किलो फॅट जास्त आहे म्हणजे दररोज 10 ग्रॅम कोलेस्ट्रॉल तुमची बॉडी तयार करते. म्हणजे विचार करा, तुम्ही जर जर 10 किलो ओव्हरवेट असाल तर बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल किती जास्त प्रमाणात तयार होते. 20 किलो ओव्हरवेट असाल तर किती जास्त प्रमाणात तयार होते. तर सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला वजन कमी करणं आवश्यक आहे. तुम्हाला जर तुमच्या हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे आणि तुम्हाला जास्त काळ जगायचं असेल, कुठल्याही हार्टचा प्रॉब्लेम होऊ द्यायचा नाहीये किंवा कुठेही हॉस्पिटलाइज करायची गरज भविष्यामध्ये पडू नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपलं वजन कमी करायचं. आणि त्याचबरोबर मसल वाढवण्याकडं आणि फॅट कमी करण्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. येस. तर चौथा जो आपला सोल्युशन आहे आपलं हृदय चांगलं ठेवण्यासाठी, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, तर ते आहे की अनहेल्दी फॅट जे आहे तर ते रिप्लेस करायचं आहे हेल्दी फॅटने. आता अनहेल्दी फॅट आपलं काय काय जातंय रोजच्या जेवणामधून, डाएट मधून अनहेल्दी फॅट कुठून जातं? तर आपण जे खातो त्याच्यामधून अनहेल्दी फॅट जातोय. आता अनहेल्दी फॅट कोणतं आहे हे तर सगळ्यात पहिलं ओळखता आलं पाहिजे आपल्याला. तुम्ही जर घरामध्ये रिफाईंड तेल वापरत असाल स्वयंपाकासाठी, तर रिफाईंड ऑइल हे अनहेल्दी फॅट आहे. खूप साऱ्या गोष्टी त्यामध्ये ऍड केलेल्या असते, खूप सारी प्रोसेस असते त्याच्यावर, तर ते अनहेल्दी फॅट आहे. ते जर तुम्ही रिफाईंड ऑइल घरामध्ये वापरत असाल तर ते आजच्या आज तुम्ही रिप्लेस करायचं आहे कोल्ड प्रेस ऑइलनी, जे की लाकडी घाण्याचं तेल ज्याला आपण म्हणतो, किंवा कच्ची घाणी का तेल हिंदीमध्ये याला म्हणतात. तर असं हे घाण्याचं तेल जे की कोल्ड प्रेस ऑइल आहे, तर ते आपण आपण वापरायला पाहिजे घरामध्ये. थोडंसं महाग असेल, रिफाईंड ऑइलच्या तुलनेमध्ये थोडं महाग आहेच आहे ते, पण क्वालिटी आहे आणि आपल्या हृदयाची, आपल्या शरीराची टोटल आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे सगळ्यात महत्वाचं एक पाऊल आपलं ठरू शकतं. दुसरं जे आहे ट्रान्स फॅट टाळायचं आहे. हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल्स ऑइल जे आहे तर ते सुद्धा आपण घ्यायचं नाही. आता हे हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल किंवा ट्रान्स फॅट आपल्याला कुठून मिळतं? तर जे काही आपण जंक फूड खातोय, बेकरीचे प्रॉडक्ट खातो आहेत, बेकरीचे बिस्किटावर बघा सुद्धा कुठेतरी लिहिलेलं असेल की हायड्रोजनेटेड ऑइल किंवा असंच काहीतरी कुठलं तरी ऑइल, एडिबल ऑइल काय काय लिहिलेलं असतं, पण ते सुद्धा अनहेल्दी असतं, त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट असतं.
फास्ट फूड जे आहे किंवा पिझ्झा बर्गर सारखे पदार्थ किंवा बाहेर तुम्ही जे तळलेलं खाताय त्याच तेलामध्ये ते तळून देतात आणि ते वारंवार वारंवार तळलेलं जे तेल आहे त्याच्यामध्ये जे आहे ते बॅड फॅट असतं आणि ते आपल्या बॉडीमध्ये जाऊन स्टोअर होत असतं कोलेस्ट्रॉलच्या रूपामध्ये. त्यामुळं अनहेल्दी फॅट जे आहे तर ते आपण टाळायचं आहे, बाहेरचं खाणं टाळायचं आहे, पॅकेज्ड फूड टाळायचं आहे की ज्याच्यामधून अनहेल्दी फॅट जात आहे आणि आपल्या आहारामध्ये हेल्दी फॅट जे आहे तर ते ऍड करायचं आहे. तुम्ही अगदी घरी बनवलेलं साजूक तूप सुद्धा रोज 1 ते 2 चमचा घेऊ शकता. ते सुद्धा गुड फॅट आहे पण ते घरी बनवलेलं पाहिजे. पॅकेटचं जर असेल तर पुन्हा ते अनहेल्दी येतं. त्याचबरोबर तुम्ही भिजवलेले बदाम, अक्रोड, त्याचबरोबर पीनट बटर किंवा काही प्रकारच्या सीड्स ज्या आहेत तर ते सुद्धा ऍड करू शकता. पीनट बटर मध्ये सुद्धा जर तुम्ही रेडीमेड पीनट बटर जर घ्याल तर त्याच्यामध्ये ऑइल, सॉल्ट, शुगर असू शकते. तुम्ही घरी सुद्धा पीनट बटर बनवू शकता की जे हेल्दी फॅटचा ऑप्शन आपल्याला देतंय. तर असे काही ऑप्शन्स आहेत हेल्दी फॅटचे. आणि त्याचबरोबर आपल्या याच्यामध्ये हर्बल मध्ये लाईफलाईन सॉफ्ट जेल नावाची जी टॅबलेट आहे तर ते सगळ्यात भारी म्हणाल मी. असं ते हेल्दी फॅट आहे आणि त्याच्यामधून आपल्याला योग्य प्रमाणामध्ये जे आपल्याला शरीराला आवश्यक आहे ते ओमेगा 3 फॅटी ऍसिड पण मिळतं. तर ती लाईफलाईन टॅबलेट जी आहे ती खरंच वरदान आहे म्हणाल मी. वरदान याच्यासाठी आहे की ती तुमचं ब्रेन हेल्थ चांगली ठेवतीये, तुमची स्किन हेल्थ चांगली ठेवतीये, तुमची हार्ट हेल्थ चांगली ठेवतीये, तुमची हार्मोनल हेल्थ चांगली ठेवतीये. त्यामुळं मी सगळ्यात जास्त प्रेफरन्स जर देते तर ते लाईफलाईन सॉफ्ट जेलला. तर ओमेगा 3 फॅटी ऍसिड जे आहे तर ते ऍड करणं गरजेचं आहे तुमच्या रोजच्या याच्यामध्ये. मग हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड काय काम करतं तर आपलं ब्लड प्रेशर कमी करण्याचं काम हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड करतं आणि शरीरातलं इन्फ्लेमेशन कमी करतं. ओमेगा 3 जे आहे तर ते आपल्या बॉडी मधलं इन्फ्लेमेशन कमी करतं. आता इन्फ्लेमेशन हा खूप मोठा टॉपिक येईल, त्याच्यावर एक स्पेशल टॉपिक आपण पुन्हा घेणार आहोत. पण बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन असलं तर खूप सारे प्रॉब्लेम्स निर्माण होत असतात आणि हे इन्फ्लेमेशन कमी करण्याचं काम हे जे आहे तर ते ओमेगा 3 करत असतं. आणि हार्टच्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा इन्फ्लेमेशन तुमच्या बॉडीमध्ये असतं म्हणून तुम्हाला हार्ट अटॅक येत असतो. तर इन्फ्लेमेशनचा आणि हार्ट अटॅकचाही संबंध आहे. तर हे इन्फ्लेमेशन कमी करणं गरजेचं असतं, ब्लड प्रेशर कमी करणं गरजेचं असतं. तिथं ओमेगा 3 जे आहे तर ते काम करतं. ओमेगा 3 आपल्याला अजून कशातून मिळतं, डायटरी सोर्सेस काय आहे तर 1 ते 2 भिजवलेले बदाम आपण घेऊ शकता. 1 ते 2 चमचे जवस जे आहे त्याला फ्लॅक्स सीड्स पण म्हणतात, ते जवस जे आहे तर ते आपण घेऊ शकता. त्याचबरोबर जर नॉनव्हेज खात असाल तर सॅलमॉन, मार्केल यासारखे फिश जे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा ओमेगा 3 जे आहे तर ते तुम्हाला मिळेल. पण तरीही एकतर आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रॉपर प्रमाणात घेत नाही आणि जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला ओमेगा 3 फॅटी ऍसिडची गरज असते तर ते मिळत नाही. तर त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय जो आहे तो सप्लिमेंट वर जाणं. ओमेगा 3 जे आपल्याला देतंय मी आत्ताच सांगितलं की हर्बल लाईफलाईनची जी सॉफ्ट जेल आहे टॅबलेट कॅप्सूल तर त्याच्यामधून तुम्हाला ओमेगा 3 मिळणार आहे. येस. आता 6वा जो स्टेप आपल्याला आहे किंवा सोल्युशन ज्याला आपण म्हणतो तर ते आहे तुमचं फायबर इनटेक जो आहे तो चांगला असला पाहिजे. आता फायबरचा आणि कोलेस्ट्रॉलचा काय संबंध आहे? खूप जवळचा संबंध आहे तो. मला एक पहिला प्रश्न पडायचा, फायबर घेतल्यानंतर कोलेस्ट्रॉल आपलं कसं कमी होणार आहे? पण जसं डीप स्टडी करत गेले तसं सगळ्या गोष्टी क्लिअर होत गेल्या. तर जे 2 प्रकारचं फायबर असतं, सोल्युबल फायबर आणि सोल्युबल फायबर. सोल्युबल फायबर जे आहे तर ते कोलेस्ट्रॉलची लेवल आपली कमी करण्यासाठी आपल्याला मदत करत आहे. ते कसं करतं? तर सोल्युबल फायबर जे आहे तर ते आपलं जे कोलेस्ट्रॉल आहे ते ऑब्झर्व करतं, ब्लड स्ट्रीम मधून ते ऑब्झर्व करून घेतं आणि त्यानंतर मग ते बाहेर बाहेर काढण्यासाठी ते लिव्हरकडे प्रोसेससाठी पाठवतो. तर हे हे लक्षात आलं असेल तुमच्या की फायबर जे आहे
तर ते जे आहे ते आपल्या इंटेस्टाईन मध्ये ऑब्झर्व होत नाही कुठेही. ते कुठे ऑब्झर्व होत नाही किंवा आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये सुद्धा ते ऑब्झर्व होत नाही. पण जे ब्लड मधलं जे कोलेस्ट्रॉल आहे ते काढून घेण्याचं काम जे आहे तर हे फायबर करतं. आणि ते कोलेस्ट्रॉल ते काढून घेऊन मग ते बाहेर डिस्पोज करण्याचं काम जे आहे तर ते फायबर करत असतं. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं कोलेस्ट्रॉल, वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि भविष्य काळामध्ये ते वाढू नये याच्यासाठी फायबरचा इंटेक जो आहे तो आपला असला पाहिजे. आणि मग फायबर जे आहेत तर हे इनसोल्युबल फायबर आपल्याला डायटरी याच्यातून कशातून मिळतात तर चना असेल, छोले असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे स्प्राउट्स आहेत त्याच्यामध्ये सोल्युबल फायबर आहे काही प्रमाणामध्ये. परंतु आपल्या बॉडीची नीड तेवढ्या याच्याने कम्प्लीट होईल असं वाटत नाही मला. आणि त्यामुळं आपल्याकडं सप्लिमेंट सुद्धा त्याच्यावर आहेत. तर पुढच्या स्लाइडवर त्याच्यावर आपण डिस्कशन करूया की आपलं फायबर जे आहे सोल्युबल फायबर जे आहे तर ते आपल्याला कशातून घ्यायचं आहे. आणि सोल्युबल फायबर जे आहे ते तुमचे कोलेस्ट्रॉल लेवल कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करतं. कारण कोलेस्ट्रॉल सोबत बाइंड करतं ते आणि त्याला बाहेर काढण्याचं काम करत असतं. जर नॅशनल लिपिड असोसिएशन यांच्या अभ्यासानुसार त्यांनी असं म्हटलेलं आहे की रोज जर तुम्ही 5 ते 10 ग्रॅम सोल्युबल फायबर तुमच्या आहारात असेल तर ते जे आहे तर तुमच्या बॉडीमधलं टोटल कोलेस्ट्रॉल आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल जे आहे तर ते 5 ते 10 पॉईंटने कमी करण्याचं काम करतं. म्हणजे किती महत्वाची गोष्ट आहे फायबर आपल्या आहारामध्ये असणं. तर ते तुम्ही जेवणामधून सुद्धा घ्यायचं आहे आणि सप्लिमेंटच्या स्वरूपामधून सुद्धा घ्यायचं आहे. कारण त्याच्यामध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल दोन्ही गोष्टी आहेत. तर त्या दोन्ही पण आपल्याला जायला पाहिजे. तर त्याच्यासाठी फायबर सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि फायबर जर तुम्ही घेत असाल तर ते जे आहे तर ते तुमची कोलेस्ट्रॉल लेवल कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. तर काही सप्लिमेंट्स आहेत की जे आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. तर त्याच्यामध्ये हर्बल लाईफलाईन सॉफ्ट जेल त्याच्याबद्दल तर मी सांगितलंच आहे आणि खूप काही आहे त्याच्यामध्ये की जे आपलं संपूर्ण आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हर्बल लाईफलाईन सॉफ्ट जेल जी आहे तर ती महत्वाची आहे. हे फक्त हार्ट हेल्थच नाही तर हार्मोनल हेल्थ, ब्रेन हेल्थ, स्किन हेल्थ आणि टोटल आपली जी हेल्थ आहे तर ती चांगली ठेवण्यासाठी हर्बल लाईफलाईन सॉफ्ट जेल जी आहे तर ती एक महत्वपूर्ण भूमिका पार पाडते आपल्या याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर ऍक्टिव्हेटेड फायबर किंवा एक टॅबलेटच्या स्वरूपामध्ये पण मिळतं आणि ऍक्टिव्हेटेड फायबर पावडरच्या स्वरूपामध्ये पण मिळतं. ऍक्टिव्हेट फायबर कॉम्प्लेक्स ज्याला म्हणतो आपण. तर हे दोन्ही पण आपण आपल्या कोचला सांगून ऑर्डर करून घेऊ शकता. आणि आपल्या शेक मध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये फायबर आहे. मला वाटतं 3% काहीतरी ते फायबर आहे. तर ते सुद्धा शेक मधून सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये फायबर वगैरे मिळतं. तर असे काही सप्लिमेंट्स आहेत. जर तुम्हाला ऑलरेडी हार्टशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच कोचला सांगून तुम्ही हे ऍड करू शकता. आणि आतापर्यंत आपण जे बघितलं की आपलं हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काय काय करायचं आहे. पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून पुन्हा एकदा स्लाइड दाखवते तुम्हाला. आणि जर ज्यांना कुणाला वाटतंय की महत्वाचं आहे स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता. रोज एक्सरसाइज ही केली पाहिजे. कमीत कमी आठवड्यातून 5 दिवस तुम्ही दररोज 30 मिनिटासाठी कार्डिओ एक्सरसाइज ऍड करू शकता. कार्डिओ एक्सरसाइज जी आहे तर ती तुमची हृदयाचं आणि फुफ्फुसाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करते. तर त्याच्यासाठी एक्सरसाइज रोजच्या आपल्या रुटीन मध्ये असली पाहिजे. त्याचबरोबर स्मोकिंग जर कोणी करत असेल तर त्यांनी ते स्मोकिंग बंद करायचं आहे. ओव्हरवेट असतील, फॅट पर्सेंटेज बॉडीमध्ये जास्त असेल, फॅट पर्सेंटेज कमी करायचं आहे, मसल पर्सेंटेज वाढवायचं आहे. आणि अनहेल्दी फॅट जे आहे तर ते हेल्दी फॅटने रिप्लेस करायचं आहे. आपल्या आहारामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड जे आहे ते ऍड करायचं आहे. त्याचबरोबर फायबरचा इंटेक जो आहे तो वाढवायचा आहे. आणि काही न्यूट्रिशन आहे आपल्या हर्बलाईफ मध्ये ते सुद्धा आपण घेऊन आपलं हृदयाचा काळजी आपण घेऊ शकता. हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करू शकता. तर येस, थँक्यू सो मच. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं. जवळपास 1 तास सर्वांनी पेशन्स ठेवलाय. आणि मला वाटतं 44 लोक 45 लोक अजूनही आहेत. तर येस, थँक्यू सो मच. एवढा छान रिस्पॉन्स आपल्याकडून मिळतो आहे आणि बरेचसे Thank कॅमेरे you, ऑन आहेत. ma'am. तर येस, येस, ओव्हर टू यू धायगुडे सर.
आणि आपली हे द्यायचे आहे किंवा आजचा टॉपिक आपल्याला कसा वाटला हे सांगायचं आहे. आणि काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आपण विचारायचे आहे. येस माधुरी मॅम. येस, माधुरी मॅम कडे जाऊया. Yes, एकच मिनिट.